येस, प्रेज द लॉर्ड. खरोखर आपण इतक्या अद्भुत आणि सुंदर साक्ष ऐकत आहोत. आरोग्याची साक्ष ऐकत आहोत, सुटकेची साक्ष ऐकत आहोत, संरक्षण मिळणारी साक्ष ऐकत आहोत. आंटींची साक्ष आहे. आंटीन सांगतात की त्या पडल्या होत्या आणि पडल्यामुळे त्यांच्या डोक्याच्या वरती थोडी जखम झाली होती, ज्याला आपण मुक्कामार म्हणतो, लागला होता आणि तिथं स्वेलिंग आली होती, पूर्ण ते सुजलं होतं. जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले, डॉक्टरांनी त्यांना एक इंजेक्शन दिलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की मला असं वाटतं की तुम्ही सिटी स्कॅन करून घ्यायला पाहिजे. तर आंटी सांगतात की मी सिटी स्कॅन करायला ताबडतोब नाही गेले. मी पहिले देवाच्या मंदिरात आले, मी पास्टरांकडे आले, स्टेजवरती मी आले आणि पास्टरांना सांगितलं आणि पास्टरांनी ह्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि आंटी सांगतात की जेव्हा त्यांनी प्रार्थना केली त्याच्यानंतर जेव्हा मी घरी गेले तेव्हा माझी स्वेलिंग जी होती, सूज आपोआप कमी झाली. जे माझं ठसठस डोकं दुखत होतं ते आपोआप हळूहळू कमी झालं आणि पूर्णपणे ते बंद झालं. परंतु ते म्हणतात की चला डॉक्टरांनी सांगितलं आहे तर एकदा मी सिटी स्कॅन करूनच घेते. आणि सिस्टर सांगतात की मग मी डॉक्टरकडे गेले, मी माझे सिटी स्कॅन काढले आणि सिटी स्कॅनची रिपोर्ट मी माझ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि ते सांगतात की जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले डॉक्टर म्हटले की तुमच्या सिटी स्कॅनमध्ये काहीही आलेलं नाही आहे, तुमचे सिटी स्कॅनचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आहेत, तुमच्या डोळ्याला म्हणजे आतमधून काही असं प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. आणि ती सांगतात की मी योग्य निर्णय घेतला. मी डॉक्टरांनी सांगितले सिटी स्कॅन काढायला नाही गेले. मी प्रथम मंदिरात आले, पास्टरकडनं प्रार्थना करून घेतली, कारण मला माहीत होतं की माझा परमेश्वर मला आरोग्याने भरल आणि पास्टर जेव्हा माझ्यासाठी प्रार्थना करतील नक्कीच परमेश्वर जे काही असेल माझ्या शरीरामधल्या व्याधी ते काढून टाकतील. आणि तसंच झालं प्रियांनो. आज आंटी पूर्णपणे निरोगी आहे. 1 महिना झाला आहे. ते म्हणतात आता मला कुठलंही दुखणं नाहीये, त्रास नाहीये, माझा डोळा व्यवस्थित आहे. हे फक्त आणि फक्त त्या जीवित परमेश्वरामुळे झालं आहे. तर का नाही प्रियांनो, आपण टाळ्या वाजून त्या जीवित परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया.